मनुष्याचा जन्म हा सर्वात श्रेष्ठ जन्म आहे. जे काही आपण करतो किंवा जे काही आपल्याला करायचं आहे ते मनुष्य लोकांमध्येच करणं आणि मनुष्य लोकांमध्येच करायला पाहिजे. हे तेवढंच सत्य आहे की ज्या ज्या माणसाला मनुष्याचं जीवन सफल करायचं आहे ती हेच वेळ आहे. आता हाच काळ आहे आपल्यासाठी. होता होईपर्यंत सगळ्या गोष्टी आपण त्यागल्या पाहिजे. हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं, नशापान या गोष्टी तसा जर एकंदरीत विचार केला तर जनावरांमध्ये येत नाहीत आणि मनुष्य लोकांमध्ये तर कदापि येऊ नये. तसा जर विचार आपण केला तर जनावरांपेक्षाही बेहतर जीवन आपण जगतो. पण जो जो बुद्ध विचाराप्रमाणे चालत आहे, जो जो बुद्धांनी शिकवलेल्या शिकवणीप्रमाणे जीवन जगत आहे तो अंतर्मनातून सुखी आहे. आणि अंतर्मनातून सुखी होण्यासाठी त्याला घ्यावा लागणार आहे, मनाचा विचार घ्यावा लागणार आहे आणि मनाला वाईट विचारापासून त्याला दूर करावं लागणार आहे. तसं मनुष्याचं जीवन कठीण पण आहे खूप. बरेच लोक हा विचार करतात की यापेक्षा मेलेलं बरं. हा विचार ज्या वेळेस येते ना तर त्यावेळेस असा विचार येतो की मेलेलं बरं आहे. अरे जन्माला आपण आलो हे काही मरण्यासाठी नाही आणि तसंही मरावं तर लागणारच आहे. काही असं जगण्यासाठी कोणी आलेलंच नाही आहे. आयुष्याचे किती वर्ष त्याला जगायचं आहे हे त्याच्या त्याच्या कुशल कर्मावर अवलंबून आहे. शरीराची थोडीशी बिघाड बाघाड जर केली तर तसंही शरीर झिजत चाललेलं आहे. तसाही जर अतिरिक्त विचार केला माणसाचा तर त्या माणसाच्या प्रमाणे त्याला जीवन जगण्याची जे काही एनर्जी मिळते आणि ती एनर्जी वेस्ट होते तसं तसं आयुष्य कमी होताना दिसतंय आपल्याला. जर विज्ञानाचा आधार घेतला आपण, वर्तमान काळातल्या विज्ञानाचा आधार जर घेतला तर आपल्या सेल्स आहेत. आता ते सेल्स तुम्हाला किती बिघडवायचे आहेत ते तुम्ही बिघडून टाका. आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही हा विचार केला पाहिजे की तो एक माझा सेल्स आहे, तो मी कुशल कर्मात केल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल तर सुखद होईल आणि तो शरीरावर उमटेल आणि शरीर तशा प्रकारचं तुम्हाला तो सेल कमी याच्यात होईल आणि लोकांना तशा प्रकारची एनर्जी अधिक निर्माण करेल आणि तो अधिक जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता काही लोक जाणीवपूर्वक जर याला बिघडवत असतील त्याला नाविलाज आहे. कोणी कशात बिघडवते, कोणी कशात बिघडवते, कोणी कशात बिघडवते. बुद्धाच्या जीवनाच्या संबंधी जर विचार केला तर एनर्जी तेही नष्ट झालेली आहे. 80 वर्षाचं आयुष्य झालेलं आहे. त्यांचे सेल्स जे आहेत ते कमी झालेले आहेत. त्यांची एनर्जी जी आहे ती एनर्जी कुशल कर्मात गेली. याचा जर परिणाम केला तर एक महत्वाचा आहे की त्यांची एनर्जी जे काही झाली ते जन्म मरणाच्या पलीकडची झाली. आता जन्म नाही तर मृत्यू नाही आणि मृत्यू नाही तर दुःख नाही.
आणि मग दुःख नाही तर पुन्हा भवचक्राची निर्मिती होण्याची काहीही गॅरंटी नाही. आपण जन्माला आलो हे तेवढं सत्य आहे की मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलो आपण, तर आपण या अगोदर जे काही कुशल कर्म केलेले आहेत, ज्याला आपण तुमच्या भाषेत सध्या वर्तमान काळाच्या भाषेमध्ये जे काही तुम्ही पुण्य केलेलं आहे, त्या पुण्याचा परिणाम हा मनुष्य लोकांमध्ये उमटलेला आहे, तो स्पष्ट स्वरूपात दिसलेला आहे. पण जर का मनुष्याचं जीवन लाभलं आणि जर पापाचे काम जर सुरू झाले तर कुठला जन्म प्राप्त होईल कोणाला माहित आहे. तसंही बुद्धाने ह्या सगळ्या गोष्टी क्रायटेरियावर त्या निर्माण केलेल्या आहेत. त्याला क्रायटेरिया लावला. कुशल कर्म केले तर या 4 लोकांच्या पलीकडे तुम्हाला जन्म प्राप्त होईल. अकुशल कर्म केले म्हणजे पाप जर केलं तर या 4 लोकांच्या पलीकडे तुम्हाला जगता येणार नाही. हिंदू धर्मामध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. तसं तुकोबारायाच्या गाथेतून हा सगळा बुद्धाचा विचार स्पष्ट स्वरूपात झालेला आहे. दैव जाणले कोणी वगैरे वगैरे ह्या शब्द आपल्याला माहित आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की माझं जीवन मला सफल करण्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजेत. किमान त्यांनी बुद्ध वाणी तर कानावर टाकली पाहिजेत ना. ज्या माणसाच्या कानावर बुद्ध वाणीच नाही आहे त्या माणसाची काय दैना असेल, त्या माणसाची काय अवस्था असेल. तर खालून जर सुरुवात केली तर त्या माणसाची असेल तो नशापानामध्ये झुकलेला असणार आहे. आणि नशापानमध्ये जो माणूस गुरफटला की तो खोटं बोलल्याशिवाय राहत नाही, व्यभिचार झाल्याशिवाय होत नाही, चोरी केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, आणि हत्याशिवाय तर त्याचं जीवनच राहत नाही. ह्या अगदी शेवटच्या शिलापासून वरच्या शिलापर्यंत येणाऱ्या गोष्टी आहेत. हे शिल काय आहे? आपण स्वतःला बौद्ध समजणारे लोक आहोत, एवढं भूषण तरी तुम्हा लोकांना असलं पाहिजे. तुम्ही जाणीवपूर्वक म्हणता की बाबासाहेब आमचा बाप आहे, बुद्ध आमचा देव आहे. थोडासा जर मुसलमान लोकांचा किंवा हिंदू धर्मीय बांधवांचा जर विचार केला, तुमच्यात जे सांगितलं ते त्यांच्यातही आहे. जसं की त्यांना सांगितलं की एकादश, हिंदू धर्मीय बांधवांमध्ये सांगितलं एकादश ते सगळे जण एक दिवस पाळतातच. असं बौद्ध लोक काय करतात की एखाद्या दिवशी शील पालन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून. स्वतः बौद्ध आहात ना तुम्ही? असं काय केलं हा प्रश्न मी तुम्हाला डिवचण्यासाठी करत नाही आहे. तुम्ही माणसं आहात आणि माणसं नाहीत तुम्ही. अरे ते माणसं आहात की ज्या बाबाचा इतिहास सर्व देशांमध्ये झळकत आहे. सगळे शालूट त्याला करतात आणि तुमचं जो जोडचं नातं आहे बाबासाहेबांशी, एवढी बेमानी, एवढी बेमानी. बरं कोणाशी बेमानी? या बाबासाहेबाशी बेमानी नाही आहे. तुम्ही तुमच्या जीवनाशी बेमानी करता. आणि ज्या वेळेस स्वतःच्या जीवनाशी बेमानी केल्या जाते त्याला मनुष्य म्हणून जीवन जगण्याचा अधिकार काय होतो? समजून चला, ते खालच्या लोकांमध्येच जाणारे लोक आहेत. बिलकुल वरचं काहीच नाही आहे. भान विसरले सगळे लोक. याच्यातून सद्गती करायची असेल तर अनंत उपकार आहेत त्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे की त्याने आम्हाला बुद्ध दाखवला. त्या बुद्धाला बदनाम करण्याचं काम लोकांनी केलं म्हणा, नाही असं नाही आहे. आणि सगळ्यात बदनाम करण्यासाठी कोण असेल तर ते बौद्ध लोक आहेत असं मी डायरेक्ट म्हणतो. बौद्ध लोक सगळ्यात जास्त बुद्धाला बदनाम करतात. कसं बदनाम करतात? सर्रासपणे पंचशील बोलल्या जाते. काय बाबा बुद्धांनी सांगितलं पंचशील, सर्रासपणे तोडल्या जाते. बदनाम कोण करते? तुम्हीच लोक बदनाम करताय ना. अरे समोरचा व्यक्ती बदनाम काय, ते लोक बदनाम तेवढं करत नाहीत.
त्या लोकांनी काय केलं, एकदाच बाटून टाकलं आणि बुद्धाचं नाव पूर्ण आपल्या जीवनातून संपून टाकलं. तेही तेवढेच महत्वाचे लोक आहेत की जेवढे तुम्ही आहात, तेवढे जबाबदार तुम्ही आहात, तेवढी जबाबदारी त्यांची होती. बुद्धाला संपवण्यासाठी तेवढीच नैतिकता तुम्ही पार पाडली आणि पार पाडत आहात, तेवढीच नैतिकता त्यांनी सुद्धा दाखवली. बुद्धाचं नाव भारतातून हद्दपार करण्यासाठी त्या लोकांनी प्रयत्न केले. अरे ते तर उपकार बाबासाहेबांचे आहेत की त्यांनी पुन्हा रूपी बुद्ध या ठिकाणी जिवंत केलात. अजूनही सुद्धा माणसासारखं जीवन आपल्याला जगता येत नाही. अजूनही माणसासारखं जीवन जगता येत नाही. ना आपली बोली भाषा बदलली, ना आपलं चालचलन बदललं, ना राहणीमान बदलली, ना विचार करण्याची शक्ती बदलली, ना खाण्याचा आपला परिणाम बदलला. आणि एका इकडे म्हणतो आम्ही की बाबासाहेब की आंबेडकर की जय, एका इकडे म्हणतो बुद्ध की जय. अरे जग कुठं चाललं? त्या लोकांना आता पस्तावा होत आहे. त्या लोकांना पस्तावा होत आहे की जे जे लोक ऐकतात बुद्ध, ते लोक त्या हिंदू धर्मातले बुद्ध म्हणजे हिंदू धर्मीय बांधव बदलतात आणि बुद्धाचा अनुयायी तो स्वीकारण्यासाठी तयार आहेत. येणाऱ्या 20 एप्रिलला तेलाऱ्या तालुक्यातले 2 पाटील समाजाचे माणसं आहेत, पाटील समाजाचे, ते श्रामणेर दीक्षा घेणार आहेत. अरे हे तर सगळी व्यवस्था बाबासाहेबांनी तुमच्यासाठी करून ठेवली ना रे. काय माझ्याकडे 2 कुत्र्या त्यांनी पिल्ल दिले, 6 पिल्ल दिले. आता एक कुत्री तिने पिल्ल दिलेत, 6 दिले, 5 ते आहेत मेल म्हणजे फिमेल आहेत आणि एक मेल त्यातला आहे. ते जोपर्यंत शिकारीपर्यंत लागत नाही तोपर्यंत आटापिटा करते. ते त्याच्याजवळ जाईल काय, ते करेल काय, ते शिकार करते आणि शिकार केल्यानंतर ती नैतिक जबाबदारी विसरत नाही आहे. ते शिकार करून ते पोटात आणते आणि नंतर ते बाहेर टाकते, ते पिल्लं खातात. पण त्याच्यानंतर तिने एक प्रक्रिया केली, तिनं ते शिकार आणल्यानंतर समोर टाकली आणि तिचे पिल्ल तिच्यावर यायला लागले ना, तर त्या पिल्लांना तिनं मारायला सुरुवात केली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तू पण तुझं पोटाचं उदरनिर्वाह भरण्यासाठी सक्षम झाला पाहिजे. हे तिथपर्यंत आणून ठेवते. बुद्धिवंत प्राणी आहोत आम्ही बौद्ध माणसं आहोत. आम्हाला आमचा उदरनिर्वाहाचा आणि सामाजिक परिस्थितीमध्ये आमचा आदर्श ठेवण्या इतपत योग्यतेचा विचार आम्ही केला का? जर केला नसेल तर माणूस म्हणून काय जीवनाधिकार जगण्याचा आहे? ही नैतिक जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. काय की मी ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो ना, ते धन्य आहे. त्या माऊलीनं काय त्रास सहन केला असेल बिचारीला नाही सांगू शकत शब्दात. रिअल मध्ये जिनं ते काही सोसलं, सत्यामध्ये तिनं काही ते उतरवलं आणि उतरवत असं नाही, 9 महिने 9 दिवस तर पोटात ठेवलंच. त्याच्यानंतर या दुनियामध्ये त्याला बाहेर काढायचं होतं. त्यावेळेस काय काय यातना केला. कधी कधी मावल्या जन्माला घालत असताना मुलाला जन्म देतात आणि इकडे स्वतःची प्राण ज्योत विझून टाकतात. तरी सुद्धा तो विचार असते. हा बुद्धिवंत विचाराचा मार्ग आहे. पण ज्या वेळेस ते लेकरू तिथपर्यंत त्याची समज येत नाही, ते त्या अवस्थेत असते, ना समज असते, तोपर्यंत त्याला समजदारीचे धडे देण्याचं काम आई वडील करतात. पण ज्यावेळेस समजदारी येते त्यावेळेस नालायकपणाचं लेकरू वागायला ज्यावेळेस सुरुवात होते ना, त्यावेळेस मायबाप हताश होतात आणि अपशब्द बाहेर पडतात की लहानपणी मेलेलं बरं होतं. हा माणसाच्या जीवनातला भाग नाही. हा बिलकुल माणसाच्या जीवनातला भाग नाही आहे. समजदार व्यक्तीची समजदारी त्याच्यात आहे की इथपर्यंत मी माझं जीवन आणलं, हरकत नाही, याच्यानंतर माझं जीवन मला बदलवलं पाहिजे. माझ्यात जर बदल केला तर सगळेचे सगळे लोक आदर्श जीवन जगण्यासाठी होतील आणि हे
नैतिक जबाबदारी मायबापांनी स्वीकारली पाहिजेत, तरच लेकराची चांगली निर्मिती होऊ शकते. हेही तेवढंच महत्वाचं कर्म सिद्धांताचं एक होतं. काय आज आपण ज्या बाळाचा जन्मदिवस साजरा करतो, तर हे जन्मदिवस साजरा हे सगळ्या जे सामाजिक फॉर्मॅलिटीज आहेत ना, ह्या सगळ्या केल्या आपण. त्या निमित्ताने आहे की बाबा आहे चांगलं काम आहे, अधिक पुण्य करायचं आहे, अधिक चांगला विचार करायचा आहे, म्हणून भंतीजीला बोलावलं, पूजापाठ केला. एक आहे की त्यांचे जे मैत्रीचे तरंग आहेत, ते जे मैत्री देणार आहेत, तर ते किमान आमचं भोजन घेतल्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये हा विचार येईल की आज यांनी जेवण दिलेलं आहे, जी एनर्जी झालेली आहे माझ्या निर्माण, ती एनर्जी यांच्या पुन्हा यांना रिटर्न दिल्या गेल्या पाहिजेत. पण ती एनर्जी देत असताना ती भावना त्यांच्या चित्तातून निर्माण होते की यांचं भलं हो, मंगल हो, कल्याण हो. ही भावना व्यक्त करत असताना पंचशिलाचं पूर्ण तटस्थ भूमिका त्यांनी ठेवलेली असते. तो हत्येचा विचार आणत नाही, चोरीचा विचार आणत नाही, व्यभिचाराचा विचार आणत नाही, खोटं बोलण्याचा नाही, आणि नशा पानाचा तर चुकूनही त्याच्या मनामध्ये विचार येत नाही. या पाची तत्वाचं तो जाणीवपूर्वक तटस्थ भावनेने संशोधन करतो आणि ते विचार उत्पन्न न होता शुद्ध विचार त्यांच्या समोर टाकतो. हे तर त्याचं कल्याण आहेच, नाही असं नाही आहे. पण याच्या अगोदरही सुद्धा आपलं नैतिक कर्तव्य असलं पाहिजे. मायबापांचं लक्ष हे असलं पाहिजे की माझ्या मुलांच्यासाठी माझं आता आयुष्य पूर्ण घालवायचं आहे मला, त्यासाठी मी माझ्या लेकरांच्या समोर आदर्श काय ठेवला. धनवान लोक आहेत, पैसे आहेत, आज असा कोणी भिकारी नाही आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे, ते बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत तुमच्या लोकांवर, सगळ्यांवर. कसे उपकार आहेत म्हणजे काही जरी बोलायचं असलं ना, तर हे आम्ही सर्रासपणे हे बोलतो. काय बोलतो आम्ही? घेतो तो श्वास आणि खातो तो घास. कोणाचा आहे? आपण सरळ गाण्याच्या माध्यमातून म्हणतो ना, बाबासाहेबांचा आहे. पण या श्वासाच्या संबंधी बेमानी आणि या घासाच्या संबंधी बेमानी आहे. जर या श्वास आणि घास या दोघांच्या बदल जर बेमानी असेल, तर हे शरीर पूर्ण बेमानीचं होऊन जाईल आणि ते तुम्हाला अधोगतीच्या मार्गामध्ये ढकलणार आहे. उठा, जागृत व्हा. या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दृढ संकल्प केला पाहिजे की आम्ही आदर्श मायबाप कसे बनू. आदर्श मायबाप बनण्यासाठी काही लेकरांना मारलं पाहिजे असातला भाग नाही आहे. कधी कधी आहे ना, तुकोबाराया चांगलं म्हणतात त्याच्यावर, पळली या वळण सकळी इंद्रियाची. शरीराला वळण पडलेलं आहे. तो जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच होता, तर त्याला वळण पाडलेलं आहे. तुम्ही वळण पाडलं त्याला. टीव्ही पाहत आहेत, सिरियल बघत आहेत, तर ते त्याला वळण पाडण्याचं काम केलं. वाईट बोलत आहात, शिव्या देतात, वळण पाडलं त्याला. तुम्ही अवतीभवती ज्या काही गोष्टी करत आहात, त्याचा परिणाम त्या लेकरांच्या समोर होताना दिसतो. त्याच्याही पलीकडचं अधिक एक आहे की जे काही तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट सेवन करता, म्हणजे खाता पिता, याचाही परिणाम पडिल्या वळण सकळी इंद्रियाशी त्या लेकरांवर होतो. आणि मग या लेकरांवर, माझ्या लेकरावर कुठलाच परिणाम होऊ नये यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले पाहिजेत. तर सगळ्यात महत्वाचा हा पहिल्यांदा प्रयत्न केला पाहिजे की स्वतःशी बोलायला सुरुवात करा की मी माझ्या लेकरांच्या समोर काय आदर्श दाखवणार आहे. मी माझ्या लेकरांच्या समोर आदर्श दाखवणार आहे काय, तर इथून सुरुवात करा की मला आदर्श बनायचा आहे. त्यासाठी काय कर, पत्नीचा विचार करू नका ना, पतीचा विचार करायचा नाही. नवऱ्याने बायकोचा विचार करायचा नाही आणि बायकोनी नवऱ्याचा विचार करायचा नाही आहे. कोण सांगितलं दारू प्यायला त्याला? ना समज आहे का? एवढं कसं कळते हो की बाबासाहेब आहेत म्हणून? एवढं कसं कळते की जय भीम म्हणायला पाहिजे म्हणून? आणि एवढी समज नाही, बिलकुल समज नाही त्याला. त्याबद्दल काही प्रश्न नाही, त्याच्यावर रोष नाही आहे, त्याच्यावर काही तिरस्कार नाही आहे, त्याच्याबद्दल काही बिलकुल मनामध्ये द्वेष भावना नाही आहे. हे तर खऱ्या अर्थाने एक जाणीवपूर्वक दुःख या गोष्टीचं वाटते
अरे हे मनुष्याचं जीवन आहे, दारू पिऊन बर्बाद होत आहे याचं दुःख वाटते की हा उद्या दारू पिऊन जर मेला ना तर सद्गतीत जात नाही, हा अधोगतीच्या मार्गात येतो आणि हा तिथं मरतो. अरे जर अधोगतीच्या मार्गात मेला ना, जर अधोगतीच्या काळामध्ये गेला, या निरय लोकांमध्ये गेला ना, अरे मनुष्याचा जन्म प्राप्त करण्यासाठी साधा वेळ लागत नाही रे, किती कल्प लागतील याचा विचार येत नाहीये. दुःख याचं आहे. म्हणून मनुष्याचं जीवन सफल करण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर मनुष्याचं जीवन शुद्ध व्हावं यासाठी शुद्धतेचे आचार विचार आपल्याला निर्माण करावं लागतील. जर आचार विचार आमचे शुद्धतेचे निर्माण झाले तर त्याचा परिणाम चांगला होईल. आचार विचाराची सुरुवात करावं लागेल ना, आदान प्रदान जे करावं लागेल ते मग आदान प्रदान कोणाशी करणार आहे तर पत्नीने पतीशी करा, पतीने पत्नीशी करा. आदान प्रदान करायचं आहे, हे दोघांनी एकमेकाला करायचं आहे. आणि हे तेवढंच करा की हे करत असताना, आदान प्रदान करत असताना लेकरांना तुम्ही मिस नका करू, लेकराला बाजूला सारू नका. त्या लेकरांच्या समोर आदर्श झाला पाहिजे यासाठी आहे. म्हणजे बोलायचं जरी असेल ना तर बोललं एवढं चांगलं पाहिजे की काय हरकत आहे बोलायला सुरुवात, की पत्नीला आहो काव बोलण्यात काय त्याच्यात हे आहे. बोला घरातून आहो काव. अरे अरे कारे तर आतापर्यंत आपण बोलतच आलेलो आहो. आहो कावची एकदा ते सवय लावा, लेकरांमध्ये सनसनी सुरू होईल. आतापर्यंत लेकरांनी ऐकलं ना तर तो माय बापाला प्रश्न कराल की मम्मी पप्पा तुला आहो काव म्हणले तर आज काय आहे, काय चमत्कार झाला. लोकांमध्ये हे निर्माण करायला लागेल. हे एवढी सुरुवात करणं फार कठीण आहे, कठीण आहे. कारण पळलिया वळण सकाळी इंद्रियाची, हे काय सहजासहजी नाही आहे. लय वळण पाळावं लागतील त्याला. आणि जे वळणं पडलेले आहेत त्याला बर्बाद करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ घालावा लागेल. आणि तो जर बर्बाद झाला तर शुद्ध विचाराची निर्मिती सुद्धा तेवढीच करावं लागणार आहे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या प्रसंगी जे खंडारे परिवाराने लेकरांचा वाढदिवस निर्माण केला, लेकरांच्या बद्दलची काय भूमिका आहे, त्या मुलाच्या बद्दल त्यांची काय जी आपुलकी आहे, जे काय मुलांच्या बद्दल जे काय वात्सल्य आहे, प्रेम आहे, हे प्रेम तेवढंच लेकरांनी तुमच्यावर केलं पाहिजे. यासाठी त्याला काय करायला तर सगळ्यात महत्वाचं आहे, त्या लेकराच्या समोर चुकूनही तंबाखू खाऊ नका, नाहीतर दारू पेल्याशिवाय राहत नाही. बोंबलू नका नंतर बोंबलू नका की माझं लेकरू वाया गेलं दारू पिणार आहे. ज्या वेळेस सवय लावायची आहे त्यावेळेस सवय लावत नाही, आणि ज्या वेळेस हात टोक्याच्या बाहेर गेलं की बोंबलायला मात्र सुरुवात होते. हे सगळं मायबापावर होते ना. आणि सगळं कोणावर खापर फोडल्या जाईल, मायबापावर फोडल्या जाते. आणि मग मायबापावर फोडल्या जाते नंतर मायबापाचे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय की जर मायबाप दुःखी झाले आणि दुःखातून लेकरांच्या प्रती जर शापाची प्रतिक्रिया जर दिल्या त्यांनी मायबापाने, तर तुम्ही कोण्याही देवाच्या पाया पडा आणि किती पूजापाठ करा, अक्षरशः त्या देवाच्या मंदिरात जाऊन झोपा, तरी तुमचं कल्याण होणार नाही. लेकराजवळ काही नसू द्या, पण लेकरा मायबाप मरताना जर आशीर्वाद वचन जर त्याने टाकले मायबापाने आणि त्या लेकरांनी जे ऐकलं तर त्याचं किती कोणी वाईट चितलं, त्या देवाने दुनिया बदलली, त्या देवाने जर पूर्वची पश्चिम दिशा केली तरी त्या लेकराचं काही बर्बाद होत नाही. कारण त्याच्या आईवडिलांचा आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा आहे. हे तुमच्या लोकांवर अवलंबून आहे. हे करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता हा विचार घ्या आणि मनुष्याचं जीवन जगा. या दोन महापुरुषांना आपल्या हृदयात जिवंत ठेवायचं असेल तर या विचाराप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मी माझं काम सांगतो, मला काय घेणे नाही कोणाचं. तुम्ही तुमच्या मार्गाने आणि लय जर झालं तर एक असा विचार होईल, हा लय दारूवर बोल राहिला काय, याच्या काय बापाची बेतो. खरंच आहे, माझ्या काय बापाची बेता. परान प्यान मरा, मला काय करायचं आहे. मरत राहा तुम्ही मरा, पिढी बर्बाद करा, मायबापाला शाप द्या, सगळ्या गोष्टी बर्बाद करून टाका. काय येणाऱ्या पिढीसाठी एक नवीन इतिहास होईल की हा जसा मेला तशी इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी लोक तयार असणार आहेत. हे सगळं बर्बादीच्या लक्षणापासून वाचा. हाच खऱ्या अर्थाने हा उद्देश सफल होण्यासाठी म्हणूनच या ठिकाणी वारंवार भंतेजीला बोलावल्या जाते. आजही सुद्धा भंतेजींना बोलावल्या गेलं आणि भंतेजी सुद्धा तेच सांगणार आहेत की सगळ्यांच्या हिताच्या संबंधी
आणि विशेषतः त्यांच्या मुलांच्या सुद्धा आरोग्याच्यासाठी, त्याच्या मुलांच्या संबंधी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मंगल मैत्रीच्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करतो. आपल्या सुद्धा प्रति मंगल कामना करतो. आपण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्यांचे आपतेच सगळे सोयरे आहेत, गावातले मित्रमंडळी आहेत, ते सुद्धा आलेले आहेत. शीलपालन करणारे आलेत, शीलपालन करणारे नाही आलेत, आहे दोन्ही आहेत. कोणी नशाखोरे आलेले आहेत, कोणी बिचारे नशा पानातून विरहित झालेले लोक आहेत. त्या सगळ्यांच्या प्रति मंगल मैत्री आहे. पण एक आहे की आपल्याला मनुष्य जीवन कसं जगायचं याचं भान ठेवा आणि आपलं जीवन सफल करा. पुनच्छा खंडारे परिवारांच्या प्रति मंगल कामना करतो, त्या मुलाच्या प्रति मंगल कामना करतो, आपल्या सगळ्यांच्या प्रति मंगल कामना करतो. सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो. भलो भलो. साधू साधू साधू. वंदन करा. मयं भन्ते इमं सपरिवारं शिवरदानं नानावस्तुदानं दिग्पुष्ट देमं पूजेमं इदं मे दानं इदं मे पुण्यं सब्बासवस्तया वहवन्तु निब्बाणस्य पच्चयहोतु द्वितीयंपि तृतीयंपि दुःखपत्ताजनि दुःखाभयपत्ताजनि भयाशोकपत्ताजनि शोकावन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता सम्मे हि सब्बतं पुण्यं सम्पदं सब्बे देवानुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्दाशीलं रक्षन्तु सर्वदा भावना धीरतवन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धावरपदा परिषदाना चिन्बलमतेन रक्षन् नन्दामि सबसो आकाशठास बुम्मठा देवा नागा महेन्दिका पुण्यं तन्नमोदित्वा चीर रक्षन्तु बुद्धशासनं चीर रक्षन्तु धम्मदेशनं चीर रक्षन्तु साधु